नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इकडे आता ऋषिकेशने जानकीला मरणाच्या दारातून परत आणलेलं असतं, तिचा जीव वाचवलेला असतो आणि त्याचबरोबर नानासाहेबांना घरी परत घेऊन आल्यानंतर ऋषिकेशवरती जे काही नानांच्या खुनाचे आरोप झालेले असतात, ते आरोप आता बाजूला झालेले असतात आणि त्यामुळे इथे ऋषिकेशला सोडण्यासुद्धा आलेलं असतं. तर इथे प्रेक्षकांनो, कशा पद्धतीने ऋषिकेश जानकीचा जीव वाचवतो आणि नानासाहेबांना सुखरूपरित्या महिपतच्या तावडीतून सोडून घेऊन येतो, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता ऋषिकेशला नानांच्या खोट्या गुन्ह्याखाली ऐश्वर्याने पोलिसांना अरेस्ट करायला सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे ऋषिकेश आता पोलीस स्टेशनमध्ये असतो, पण त्याच्या मनामध्ये सतत नानांची आणि त्याचबरोबर मधुभाऊंची काळजी असते. जानकी एकटी काय काय करणार म्हणून इथे ऋषिकेशला टेन्शन आलेलं असतं आणि त्याला जे काही वाटत असतं ते अगदी बरोबरच असतं, कारण हे सगळं कारस्थान त्या ऐश्वर्या आणि सयाजी विखे पाटीलचं असतं आणि नकळतपणे का होईना पण या सगळ्याचा संबंध सारंगजवळ पण असतो, कारण सारंग इथे आता ऐश्वर्याच्या प्रत्येक कारस्थानामध्ये तिला साथ देत असतो. ती जे काही बोलत असते ते सगळं खरंच आहे असं मानत असतो आणि घरातल्या लोकांवरती आरोप करत असतो. त्यामुळे इथे आता ऋषिकेशच्या हाताचे त्या चाकूवरती फिंगरप्रिंट सापडले म्हणून ऋषिकेशवरती खुनाचा आरोप करून ते दोघेजण मोकळे झालेले असतात आणि बरोबर शर्वरीला सुद्धा घेतलेलं असतं. तेव्हा इथे जानकी टेन्शनमध्ये असते आणि त्याच्यामध्ये इथे प्रेक्षकांनो, आता ऐश्वर्या म्हणते की डॅड, तुम्ही काळजी करू नका, त्या मधुभाऊंचं काम मी आजच करून टाकते आणि ती महिपतच्या आणि स्वतःच्या गुंडांना आता एकत्र करते आणि मधुभाऊंना किडनॅप करायला सांगते. आणि जेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता ऋषिकेश जेलमध्ये असताना जानकी एकटी पडलेली असते, तेव्हा ऐश्वर्या एक काम करते, मधुभाऊंना तिच्या गुंड लोकांना किडनॅप करायला सांगते आणि तेव्हा इथे जानकी एक आयडिया करते प्रेक्षकांनो, ती अर्जुन आणि सायली या दोघांची मदत घेते आणि सांगत असते की मधुभाऊ आउट हाऊसमध्ये नाही आहेत, त्याच्यामुळे मधुभाऊंना कुणीतरी किडनॅप केलं आहे. हे कारस्थान त्या ऐश्वर्याचं तर नसेल ना, कारण तिला माहिती होतं की मधुभाऊ आउट हाऊसमध्ये आहेत. तेव्हा अर्जुन आणि सायली म्हणतात की नक्कीच तिनेसुद्धा हे गुंड लोक पाठवले असतील त्यांना किडनॅप करण्यासाठी आणि तुला कमीपणा देण्यासाठी. तेव्हा इथे जानकी म्हणते, मग आता काय करायचं, मधुभाऊंना कुठे शोधायचं. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, मधुभाऊंचा फोन त्यांच्या खिशात असेल ना. तेव्हा मधुभाऊंचा फोन हा ट्रेस करण्यात येतो आणि प्रेक्षकांनो, अर्जुनला कळलेलं असतं की मधुभाऊ कुठल्या ठिकाणी आहेत, कुठल्या एरियामध्ये आहेत आणि त्यामुळे त्या गुंड लोकांच्या गाडीचा पाठलाग करणं अर्जुनसाठी सोपं झालेलं असतं, कारण त्याने मधुभाऊंच्या मोबाईलला ट्रेस करून हे शोधून काढलेलं असतं की मधुभाऊ कुठल्या ठिकाणी आहेत. त्यामुळे त्या गुंड लोकांना शोधून काढणं अर्जुनसाठी सोपं झालेलं असतं. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो, जेव्हा मधुभाऊंना गाडीमध्ये जबरदस्तीने भरून घेऊन जात असतात, तेव्हा अर्जुनची गाडी बाजूने जात असते, तेव्हा मधुभाऊ जानकी जानकी असं जोरात ओरडतात आणि त्यांना कळतं की मधुभाऊ या गाडीमध्ये आहेत. ते आपण बघितलं आणि अशा पद्धतीने प्रेक्षकांनो, आता अर्जुन, सायली आणि जानकी हे तिघंजणं मिळून मधुभाऊंना तिथे वाचवण्यासाठी आलेले असतात. त्याचबरोबर इथे जेव्हा अर्जुन त्या गुंड लोकांची गाडी आपल्या गाडीने अडवतो आणि त्या गुंड लोकांना मारतो, तेव्हा इथे आता गुंड लोकांना मारल्यानंतर तिथे जानकी मधुभाऊंना अर्जुनच्या गाडीकडे घेऊन जात असते, जेणेकरून मधुभाऊंना त्या गाडीमध्ये बसवलं की सेफली ते लोक मधुभाऊंना तिथून घेऊन जातील. तेव्हा इथे आता सायली आणि जानकी मधुभाऊंना घेऊन जात असतात. तेवढ्यातच इथे अर्जुन गुंड लोकांना मारत असतो आणि तेव्हा अर्जुनची मदत करण्यासाठी तिथे ऋषिकेश आलेला असतो, कारण प्रेक्षकांनो, ऋषिकेश जेलमधून पळून आलेला असतो, कारण त्याच्यावरती आता नानांना इथे मारण्याचा आरोप आहे, नानांचा खून केल्याचा आरोप ऋषिकेशवरती असल्यामुळे त्याला जामीनसुद्धा मिळत नसतो. स्वतःच्याच वडिलांचा खून केलाय म्हणून आता कोर्ट जामीन तरी कसा काय देणार, म्हणून इथे ऋषिकेश आता जेलमध्ये असतो. त्याला भीती वाटत असते की काहीतरी चुकीचं घडणार आहे, मी जर जेलमध्ये राहिलो तर खूप गोष्टी अशा घडतील ज्या घडायला नाही पाहिजे. आता ऋषिकेशला सोडण्यासाठी सौमित्र जामीन करण्यासाठी येतो, जामीन काही मिळत नाही. त्यानंतर शेतकरी बांधव आलेले असतात, ते म्हणतात की आत्ताच्या आता ऋषिकेश दादांना सोडा म्हणजे सोडा, पण पोलीस काही त्यांना सोडायला तयार नसतात. उलट इथे आता ऋषिकेश त्या सर्व शेतकऱ्यांना समजावतो
शेतकरी म्हणतात की आम्ही धरणावरती बसू, आम्ही इथे बसू आणि आंदोलन करू. आमच्या ऋषिकेश दादांना तुम्ही खोट्या गुन्ह्याखाली अरेस्ट केलेलं आहे. अहो नानासाहेब म्हणजे ऋषिकेश दादांसाठी देव आहेत, देव. आणि तुम्ही त्या देवासारख्या माणसाला इथे आता आणून तुम्ही अरेस्ट करून ठेवलेत. हे चुकीचं आहे. कितपत योग्य आहे ते शहानिशा करायला हवी होती. तुम्ही इथे आता चाकूवरती त्यांच्या हाताचे फिंगरप्रिंट सापडले म्हणून त्यांना गुन्हेगार ठरवून तुम्ही मोकळे झालात. अहो स्वतःचा मुलगा ज्या वडिलांना इतकं मानतो त्याचा खून करेल का आणि का, कशासाठी? जर खूनच करायचा असता तर तो केव्हाच केला असता. तेव्हा इथे प्रेक्षकांनो शेतकरी आता एवढं समजवण्याचं काम करतात, पण इथे पोलीस काही त्यांचं ऐकत नाही आणि पोलीससुद्धा आता तिथून शेतकऱ्यांना पाठवून देतात आणि तरीसुद्धा शेतकरी ऐकायला तयार नसतात. म्हणून इथे ऋषिकेश आता शेतकरी बांधवांना समजावतो आणि त्यांना सांगतो की इथे कायद्याचं उल्लंघन करू नका, तुम्ही सगळेजण जा बरं. माझ्या नशिबात असेल तर मी इथून लवकरात लवकर सुटेन, तुमच्या ऋषिकेशला काहीसुद्धा होणार नाही, हा शब्द मी तुम्हाला देतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आपण बघितलं की अर्जुन एकटाच त्या गुंडांबरोबर लढतोय आणि तिथे ऋषिकेश आता येतो, कारण ऋषिकेश पळून आलेला असतो. त्याला असं वाटतं की इथे जर मी आता न्यायाने वागायला गेलो तर खूप लोकांवरती अन्याय होईल आणि ते व्हायला नको आहे. म्हणून तो एक काम करतो, पोलीस स्टेशनमधून तो पळूनच बाहेर येतो. तो म्हणतो की जोपर्यंत मी आता पोलीस स्टेशनच्या बाहेर जात नाही तोपर्यंत ऐश्वर्याचा आणि सयाजी विखे पाटीलचा खरा चेहरा मी कुणाच्याही समोर आणू शकणार नाही आहे. त्या दोघांनी मिळून हे सगळं कारस्थान केलं आहे आणि आधी जानकीला फसवलं आणि आता मला फसवलं जातं आहे. पण मी कुणालाही सोडणार नाही आहे. ऐश्वर्याच्या हातातून कंपनी, बिझनेस, पैसा सगळं काय गेल्यामुळे ते आता चवताळले आणि म्हणूनच ते आम्हाला दोघांना कसंही करून त्या घरातून पुन्हा कसं बाहेर काढता येईल, कसं जेलमध्ये टाकता येईल याचा ती विचार वारंवार करत असते. आणि नानासाहेबांनाच मारलं आहे हा एवढा मोठा गुन्हा तिने माझ्यावरती दाखल केला आहे, त्यामुळे मला शिक्षा होऊ शकते. म्हणून इथे आता ऋषिकेश म्हणतो आता इथे थांबायचं नाही, इथून चान्स मिळाला का बाहेर पडायचं. तेव्हा इथे आता सगळ्यांचे डोळे चुकवून ज्या वेळेला इथे आता जेवणाचं ताट देण्यासाठी हवालदार आलेले असतात तेव्हा इथे ऋषिकेश त्यांच्याबरोबर गोड बोलून हवालदाराला धक्का देतो आणि तिथून आता बाहेर पडतो आणि तो पळतच सुटतो. तो धावत पळत इथे अर्जुनची मदत करायला येतो. तेव्हा इथे जानकी ऋषिकेशला बघून फार आनंदी होते. तेव्हा इथे ऋषिकेश त्या गुंड लोकांना मारतो आणि दोघेजण मिळून त्या लोकांना मारतात. तेव्हा इथे एक गुंड आता चवताळलेला असतो. काही करून मधुभाऊंना एकतर ठार तरी मारा, नाहीतर त्यांना जिवंत माझ्याकडे घेऊन या, असा महिपतचा आदेश असतो. आणि त्यामुळे इथे प्रेक्षकांनो आता गुंड लोक म्हणतात जर मधुभाऊ हातातून निसटले तर हे लोक मधुभाऊंना घेऊन जातील आणि महिपत आमचे तुकडे तुकडे करेल. त्यामुळे आता एवढी मोठी रिस्क आम्हीसुद्धा घेऊ शकत नाही. तेव्हा इथे गुंड माणूस आपली पिस्तूल काढतो आणि जानकीला मारणार तेवढा ते जानकीला ती गोळी आता लागून गेलेली असते. ती गोळी आतमध्ये तिच्या शरीरात राहिलेली नसते, हाताला ती लागून निसटून जाते आणि तेव्हा इथे प्रेक्षकांनो जानकी आता जमिनीवरती कोसळलेली असते. तेव्हा इथे ऋषिकेश आणि आपला अर्जुन दोघेजण मिळून त्या गुंडाला पकडतात आणि मारतात. तेवढ्यातच ते गुंड लोक तिथून पळून जातात, कारण इथे जानकीला आता गोळी लागलेली असते, त्यामुळे ते घाबरतात. तेव्हा अर्जुन इथे म्हणतो की आता काय करायचं ऋषिकेश म्हणतो तुम्ही एक काम करा, तुम्ही लवकरात लवकर मधुभाऊंना इथून घेऊन जा आणि त्यांना एका सेफ ठिकाणी घेऊन जा आणि त्यांच्यासाठी सेफ घर म्हणजे तुमचं घरच आहे. तेव्हा तुम्ही मधुभाऊंना इथून घेऊन जा. सायलीला मी सगळ्यात आधी हॉस्पिटलला घेऊन जातोय. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो मी पण येतो ना बरोबर. ऋषिकेश म्हणतो नाही नको, तू आधी मधुभाऊंना तुमच्या घरी घेऊन जा आणि मी जानकीला घेऊन हॉस्पिटलला जातोय. असं म्हणाल्यानंतर इथे आता ऋषिकेश आपल्या जानकीला उचलतो आणि धावत पळत सगळ्यात आधी तर हॉस्पिटलला घेऊन जातो. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो इकडे आता मधुभाऊंना घेऊन सायली आणि अर्जुन दोघेजण घरी आलेले असतात. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की डॅड, मधुभाऊंच्या जीवाला धोका आहे, म्हणून काही दिवस मधुभाऊ आपल्या घरी राहतील. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते की अर्जुन, हे घर तुझं एकट्याचं आहे का? हे घर आपल्या सगळ्यांचं आहे ना, मग तू कुणाला विचारून एवढा मोठा निर्णय घेतलास? आम्हाला कुणाला काही सांगितलंस का? तेव्हा प्रताप काका म्हणतात आणि अर्जुन आता तुझे वकिली शब्द इथे वापरू नकोसा, तू या घराचा मालक आहेस, हे घर तुझं पण आहे, या घरामध्ये कुणी राहायचं कुणी नाही हा निर्णय घेण्याचा अधिकार तुला सुद्धा आहे, हे शब्द इथे वापरू नकोस.
तेव्हा अर्जुन म्हणतो की मी अजिबात असं म्हणत नाही आहे की हे घर माझं आहे, मी कुणालाही ठेवणार. उलट मी तुम्हाला सगळ्यांनाही रिक्वेस्ट करतोय की मधुभाऊंना इथे त्यांच्या जीवाला धोका असल्यामुळे त्यांना सेफ ठिकाणी राहायचं आहे आणि ते ठिकाण म्हणजे आपलं घर आहे. तेव्हा मधुभाऊंना काही दिवस फक्त इथे ठेवायचं आहे आपल्याला. तेव्हा इथे आता सगळेजण नकार देत असतात. तेव्हा सायली म्हणते, हे बघा, मला माहिती आहे तुम्ही सगळेजण आमच्यावरती रागवलात, पण एक गोष्ट माझी ऐका, मधुभाऊंच्या जीवाला खरंच धोका आहे. मधुभाऊंच्या जीवाला धोका होता म्हणून मी जानकीकडे मधुभाऊंना ठेवलं होतं, पण तिथे सुद्धा ते गुंड लोक पोचले आणि जी गोळी मधुभाऊंना लागणार होती ती जानकीला लागली. जानकीला ऋषिकेश भाऊजी घेऊन हॉस्पिटलला गेलेत आणि ते गुंड लोक मधुभाऊंना शोधतायत, कारण साक्षी जेलमध्ये आहे. मधुभाऊंना मारल्यानंतर साक्षी सुटेल असं मैपतला वाटतंय, त्यामुळे माझ्या मधुभाऊंच्या जीवाला धोका आहे. मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करते की आता राग बाजूला ठेवा आणि फक्त काही दिवस माझ्या मधुभाऊंना घरामध्ये ठेवण्याची परवानगी द्या. हे घर तुमचं आहे, तुम्हाला सगळ्यांना विचारलं पाहिजे, पण मी सगळ्यांच्या समोर हात जोडते आणि तुम्हाला मनापासून रिक्वेस्ट करते की माझ्या मधुभाऊंना घरामध्ये ठेवण्याची तुम्ही सगळेजण परवानगी द्या. असं सायली आता सगळ्यांनाच म्हणत असते. त्याच्यामुळे आता सगळ्यांचा नाईलाज होतो. जरी इथे सायली आणि अर्जुनवरती राग असेल तरीसुद्धा कुठेतरी त्याने माणुसकी दाखवलेली असते आणि मधुभाऊंना तिथे राहण्याची परवानगी दिलेली असते. तेव्हा सायलीसुद्धा मधुभाऊंना इथे आउट हाऊसमध्ये राहण्यासाठी पूर्ण तयारी करून ठेवते. त्याचबरोबर इथे प्रेक्षकांनो, आता ऋषिकेश जानकीला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातो आणि जानकीच्या हाताला गोळी लागून गेलेली असते, त्यामुळे रक्तस्राव झालेला असतो. तेव्हा इथे इमर्जन्सीमध्ये आता जानकीला ॲडमिट करून घेतात आणि तिच्या हातावरती ट्रीटमेंट करून पट्टी वगैरे केलेली असते. तेव्हा इथे जानकी थोड्या वेळाने शुद्धीवरती येते. तेव्हा प्रेक्षकांनो, मधुभाऊंना घरी घेऊन गेल्यानंतर इथे आता सायली म्हणत असते की जानकी कशी आहे काय माहिती, तिने मधुभाऊ तुम्हाला लागणारी गोळी स्वतःच्या हातावरती झेलली. तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात की जानकी आणि सायली, तुम्ही दोघीजणी जरी मी तुम्हाला जन्म दिला नसला ना तरीसुद्धा तुम्ही माझ्या सख्ख्या मुलींसारख्याच आहात आणि मला तुम्ही तेवढा जीव लावता, मला तेवढा आदर देता. म्हणून तर जानकीने स्वतःच्या जीवाची काळजी केली नाही, आपल्या नवऱ्याची, आपल्या मुलीची काळजी केली नाही. मी तिला लहानाचं मोठं केलं, मी तिचा बाप आहे आणि तिने मला वाचवलं. तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात की यालासुद्धा किती मोठं धाडस लागतं आणि जिव्हाळा लागतो ते मला माहिती आहे ना. जानकीने आज जी सख्खी मुलगी करणार नाही ते तिने माझ्यासाठी केले. तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते गुंड लोक म्हणत होते की नानासाहेबांना सयाजी विखे पाटील आणि महिपत शिखरे यांनी किडनॅप करून ठेवले आणि मलासुद्धा ते लोक महिपतच्या अड्ड्यावरती घेऊन जाणार होते. त्याच्यामुळे नानासाहेब जिवंत आहेत, ते मेलेले नाही आहेत, ही बातमी तुम्ही आधी ऋषिकेशला फोन करून सांगा. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, अर्जुन म्हणतो की आत्ताच्या आत्ता मी ऋषिकेशला फोन करून सांगतोय की महिपतच्या अड्ड्यावरती नानासाहेब आहेत म्हणून. त्यानंतर ऐश्वर्या सयाजीला फोन करते आणि म्हणते, डॅड, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, तो मधुभाऊ आहे ना माझ्या माणसांच्या हातातून निसटला. तेव्हा इथे सयाजी म्हणतो, कसं रे, तुला एक काम करता येत नाही का ऐश्वर्या? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, डॅड, बरोबर त्या मधुभाऊला किडनॅप केलं होतं आणि त्या मधुभाऊला मारण्यासाठी माझ्या माणसाने पिस्तूलसुद्धा काढलं होतं, पण ती आहे ना ओव्हर स्मार्ट जानकी, तिने मधुभाऊंना लागणारी गोळी स्वतःच्या हातावरती झेलली आणि मधुभाऊंचा जीव वाचवला. आता सांगा ते गुंड लोक अजून काय करणार होते? तेव्हा इथे सयाजी विखे पाटील म्हणतो, ती जानकी पण ना, ती जानकी स्वतःच्या जीवाची काळजी करत नाही, पण तिला आपलं कुटुंब इथे प्रिय आहे. त्यानंतर इथे आता सयाजी विखे पाटीलला वाटत असतं की जानकी कुठे आणि ऐश्वर्या कुठे. जानकी प्रत्येकाचा जीव वाचवते आणि ऐश्वर्या प्रत्येक माणसाचा जीव घेण्याचा प्रयत्न करते. त्याचबरोबर इथे आता ऐश्वर्याला कळलेलं असतं की जानकी हॉस्पिटलमध्ये आहे, तिच्या हाताला गोळी लागली होती आणि तिने मधुभाऊंचा जीव वाचवला, ही गोष्ट कळलेली असते. आणि त्याचबरोबर इथे ऋषिकेशला आता शोधण्यासाठी पोलीससुद्धा आलेले असतात. तेव्हा ऋषिकेश हॉस्पिटलमध्ये आहे ही गोष्ट त्यांना अजून कळलेली नसते. त्यामुळे इथे ऐश्वर्याला ही गोष्ट त्या गुंड लोकांनी फोन करून सांगितलेली असते, पण ऋषिकेश जानकीला घेऊन कुठल्या हॉस्पिटलला गेला आहे हे तिला माहिती नसतं आणि पोलिसांनासुद्धा माहिती नसतं. पोलीस इथे घराची झडती घ्यायला आलेले असतात. ते म्हणतात, ऋषिकेश इकडेच कुठेतरी असेल, त्याला शोधून काढा. तेव्हा सारंग वगैरे म्हणतो, पण इन्स्पेक्टर साहेब, ऋषिकेश दादा घरी आलेलाच नाही आहे, तुम्ही त्याला घरामध्ये का शोधताय? तो घरी आलेला नाही आहे आणि जानकी बहिणीसुद्धा घरामध्ये नाही आहे. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ऋषिकेश पोलीस स्टेशन
हॉस्पिटलमधून पळून गेलाय. म्हणजे याचा अर्थ काय समजायचा? त्यानेच नानासाहेबांचा खून केलाय हे सिद्ध झालंय, त्यामुळे तो पळून गेला ना. तेव्हा इथे सौमित्र, अवंतिका सगळेजण टेन्शनमध्ये येतात. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता जानकी हॉस्पिटलमध्ये असते आणि तिला शुद्ध आलेली असते. तेवढ्यातच इथे अर्जुनचा ऋषिकेशला फोन येतो आणि अर्जुन म्हणत असतो की ऋषिकेश, जानकी कशी आहे? तिची विचारपूस केल्यानंतर तो म्हणतो की आत्ताच मधुभाऊने सांगितलं तुझे नाना हे महिपतच्या अड्ड्यावरती आहेत. महिपतने त्यांना किडनॅप केले सयाजी विखे पाटील आणि ऐश्वर्याच्या सांगण्यावरून. त्याच्यामुळे आता आपल्याला काही करून नानासाहेबांना वाचवायचं आहे. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो ठीक आहे, आता जानकीसुद्धा बरी आहे. मी गुलाबला आणि त्याच्या बायकोला फोन करून सांगितले की जानकीजवळ हॉस्पिटलला या म्हणून, आणि मी आता तुझ्याकडे येतोय. आपण दोघेजणं जाऊन त्या महिपतच्या अड्ड्यावरती जाऊया आणि कुठे नानांना किडनॅप करून ठेवले तिथे जाऊन नानांना सुखरूपरित्या परत घेऊन येऊया. तेव्हा अर्जुन म्हणतो वाट कसली बघतोयस, लवकरच ये, मी तुझी वाट बघतोय. त्यानंतर ऋषिकेश आणि अर्जुन दोघेजण आता महिपतच्या अड्ड्यावरती जातात. ते गुंड लोक आता दारू पिऊन झोपलेले असतात. तेवढ्यातच अर्जुन आणि ऋषिकेश जातो. आवाज झाल्यानंतर काही गुंड लोक उठलेले असतात, पण त्या दोघांना आता कळलेलं असतं या गुंडा लोकांना मारून इथून काही करून नानासाहेबांना घेऊन जायचं आहे. त्यामुळे ऋषिकेश आणि अर्जुन गुंड लोकांना मारतात आणि त्याच्यानंतरला त्या सगळ्यांना आता त्याच ठिकाणी ठेवून नानासाहेबांना आधी तिथून सोडवतात आणि गाडीमध्ये बसवून अर्जुन घाईघाईने गाडी आता घेऊन इथे ऋषिकेशच्या गावी येतो. ऋषिकेशच्या गावी आल्यानंतर अर्जुन म्हणतो की ऋषिकेश, तू नानासाहेबांना घेऊन आता घरी जा, मलासुद्धा मधुभाऊंकडे जायचं आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो ठीक आहे. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो ऋषिकेश नानासाहेबांना घरी घेऊन येतो. तेव्हा नानासाहेबांना बघून सगळेजण खूपच जास्त आनंदी होतात. मात्र इथे ऐश्वर्या ही तोंडावरती पडते. सारंगसुद्धा खुश होतो, कारण त्याला माहिती नसतं नानांच्या किडनॅपिंगच्या मागे ऐश्वर्याचा खूप मोठा हात आहे. त्यानंतर नानासाहेबांना सुखरूपरित्या आता ऋषिकेश घरी घेऊन येतो, त्यामुळे सगळ्यांना फार आनंद होतो. इथे आता ऋषिकेश पोलिसांना फोन करतो आणि घरी बोलावून घेतो. त्यामुळे इथे आता पोलीस लगेचच घरी येतात आणि ऋषिकेशला म्हणतात की तुमची हिंमत कशी झाली पळून जायची? तुम्ही कायद्याचं उल्लंघन केले. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो स्वतःला वाचवण्यासाठी मी कायद्याचं जरी उल्लंघन केलं असलं ना तरीसुद्धा चालेल. एका इथे निर्दोष व्यक्तीला तुम्ही जेलमध्ये टाकलत, ते कायद्याचं उल्लंघन नाही झालं का? चाकूवरती फक्त माझ्या हाताचे ठसे काय मिळाले तरी तुम्हाला त्याची शहानिशा करावीशी वाटली नाही की खरे आहेत की खोटे आहेत, आणि तुम्ही मला जेलमध्ये टाकलत. मी माझ्या नानांना शोधण्यासाठी जीवाचं रान करतोय आणि तुम्ही मला जेलमध्ये टाकलत. आता बघा, मी जेव्हा बाहेर पडलो तेव्हा मी माझ्या नानांना शोधून घेऊन आलोय आणि हे कारस्थान कुणाचं आहे ना ते नानासाहेब तुम्हाला आता स्वतःच्या तोंडाने सांगतील. कळलं तुम्हाला? नानांचा खून केला म्हणून त्या खुनाच्या आरोपाखाली तुम्ही मला अरेस्ट केलं होतं ना, पण आता आमचे नाना आमच्यासमोर सुखरूपरित्या उभे आहेत आणि मी स्वतः त्यांना घेऊन आलो आहे, ते सुद्धा इथे गुंड लोकांच्या तावडीतून. मी आणि ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आम्ही दोघेजण मिळून गेलो होतो नानांना आणण्यासाठी. याच्यावरती आता तुमचं काय म्हणणं आहे? मी नानांचा खून केला असं म्हणणं आहे तुमचं? तेव्हा नाना म्हणतात की असं काही झालेलं नाही आहे. ऋषिकेशची या सगळ्यात काही चुकी नाही आहे. उलट ऋषिकेशमुळे आज मी इथे सुखरूपरित्या आलो आहे. त्यामुळे इथे आता ऋषिकेशवरती जे काही ऐश्वर्याने खोटे आरोप केलेले असतात ते पूर्ण आता फेटाळलेले असतात आणि त्यामुळे इथे ऋषिकेश निर्दोष असतो. आता नानासाहेबांच्या खुनाच्या आरोपाखाली त्याला अरेस्ट करण्यात आलेलं असतं आणि नानासाहेब जर जिवंत आहेत, सुखरूपरित्या घरी आलेत, तर मग ऋषिकेशला अरेस्ट करण्याचा तिथे कुठलाही संबंध येतच नाही. तेव्हा इथे ऋषिकेशवरती जी केस केलेली असते ती आता काढण्यात आलेली असते आणि ऋषिकेश निर्दोष आहे हे सुद्धा सगळ्यांना कळलेलं असतं. त्याचबरोबर इथे आता जानकीसुद्धा बरी होऊन घरी येते. जानकीला आता ऋषिकेश हॉस्पिटलला जातो आणि तिला डिस्चार्ज करून घरी घेऊन येतो, कारण तिच्या हाताला गोळी लागून गेलेली असते. त्यामुळे तिलासुद्धा डॉक्टरांनी ट्रीटमेंट झाल्यानंतर डिस्चार्ज दिलेला असतो. जानकीसुद्धा घरी येते. नानांना बघून खूपच जास्त खुश होते. तेव्हा इथे सगळ्यांच्या जीवात जीव येतो की जानकीसुद्धा सुखरूप आहे आणि नानासुद्धा. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो की आधी माझ्या बायकोवरती खोटे आरोप झाले की तिने नानांना धक्का दिला आणि शेवटीला खोट्या आरोपामुळे तिला घरातून हाकलून दिलं. शेवटीला तिनेच नानांना बरं केलं आणि आता मी नानांना शोधण्यासाठी दिवस रात्र एक करतोय आणि तुम्ही माझ्यावरतीच खोटे आरोप केले आणि मला जेलमध्ये पाठवलं. म्हणजे तुम्ही आम्हाला समजता तरी कोण? आम्ही एवढे चांगले असूनसुद्धा आमच्यावरती एवढे घाणेरडे आणि चुकीचे आरोप करताना
तुम्हाला लाज नाही वाटत का, असं ऋषिकेश ऐश्वर्या आणि सारंगला म्हणतो. तर अशा पद्धतीने ऋषिकेशने नानासाहेबांना सुद्धा घरी परत आणलेलं असतं आणि त्याचबरोबर इथे जानकीवरती सुद्धा योग्य वेळेत ट्रीटमेंट झाल्यानंतर तिलासुद्धा बरं करून त्याने घरी आणलेलं असतं. आणि त्यामुळे इथे नानासाहेब जिवंत आहेत, सुखरूप आहेत हे कळल्यानंतर ऋषिकेशवरती जे काही खोटे आरोप झालेले असतात नानांच्या खुनाचे, ते सुद्धा आता काढून टाकण्यात आलेले असतात आणि ऋषिकेश निर्दोष आहे हे सुद्धा सिद्ध झालेलं असतं. आणि खरे गुन्हेगार कोण हे आता ऋषिकेशने शोधून काढलेलं असतं आणि त्यासाठी नानासाहेबसुद्धा कबुली जबाब देणार असतात आणि सगळं काही उघडकीस येणार असतं.